वाशिममध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाशिम जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला असून माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. जिल्हा प्रमुख पदावरून पाय उतार केल्यानंतर अवघ्या 2 दिवसात त्यांनी हा मोठा राजकीय निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील सुरेश मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत 200 ते 250 पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री 29 वाहनांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. दरम्यान सुरेश मापारी यांच्या जागी शिवसेना ठाकरे गटाने बालाजी वानखेडे यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. सुरेश मापारी हे माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत. ग्रामीण भागात त्यांचे मोठे कार्यकर्ते व संघटन जाळे असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींमध्ये वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून यापूर्वी मापारी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.